आहा, गैरसमज करून घेऊ नका. दिवाळी संपलीये. मी दिवे लावते कारण आमच्या विभागात ते येत आहेत ज्यांनी आमच्या घराघरात प्रगतीचा प्रकाश आणला. श्री विश्वनाथ भोईर साहेब. कल्याणमधील गल्ल्यांमध्ये, रस्त्यांवर, झोपडपट्ट्यांमध्ये गल्लीतील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एकच विश्वास आहे. एकच विश्वास जो कमी बोलतो आणि जास्त काम करतो. आपण पाहिलं का विश्वनाथ भोईर साहेबांना? ते फार बोलत नाहीत, त्यांचं कामच बोलतं. जिथे तिथे त्यांचं विकासाचं काम ना सुरूच असतं. रस्ते, पूल, हॉस्पिटल्स. श्री विश्वनाथ भोईर साहेब आपल्या कार्यकाळात कल्याणच्या सर्वांगीण विकासासाठी कायमच एक पाऊल पुढे उभे राहत आले. त्यांनी कधीच आपले शब्द वाया जाऊ नये दिले. निवडणुकांमध्ये आश्वासन देणारे नेता नाही आहेत ते, तर दिलेलं आश्वासन पूर्ण करणारे त्राता आहेत ते. ते जास्त भाषण देत नाहीत, त्यांचं कामच त्यांचं भाषण आहे. श्री विश्वनाथ भोईर साहेबांच्या नेतृत्वाने ना कल्याणमध्ये बरेच बदल झाले. त्यांच्या कार्यामुळे ना प्रत्येक विभागात आरोग्य सेवा, शिक्षा, पूल, रस्ते आणि बरेच विकासात्मक प्रकल्प फुललेत. आणि ते आमदार असतानाच नाही बरं का, तर त्यांनी वैयक्तिक पातळीवर सुद्धा गोरगरिबांना बरीच मदत केली. त्यांनी दत्तक घेतलेले विद्यार्थी परदेशात नोकरी मिळवून समाधानी आयुष्य जगतात. त्यांची प्रतिमा त्यांच्या कामातून दिसते. श्री विश्वनाथ भोईर साहेब, कल्याणच्या प्रगतीसाठी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. पुढे जाऊन आम्ही तुमचे फक्त आभार मान्य करू शकतो. आमचं अमूल्य मत तुमच्यासारख्या अनमोल नेत्यालाच देऊ. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, सत्याची धरिती कास, वाटे जरी काटे भले. 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी 20 नोव्हेंबरला अनुक्रमांक 4 समोरील धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री विश्वनाथ आत्माराम भोईर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.